एकच स्थानी 3 हे अंक असल्यावर वर्ग करण्याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत. चला तर 3 चा वर्ग आहे 9 13. आता 2 अंक आहेत की नाही, त्यावेळेला 3 चा वर्ग काढा 9, 1 चा वर्ग काढा 1. ह्या दोन्हीचा गुणाकार गुणिले 2 करा. बघा 3 3 गुणिले 1 3, 3 गुणिले 2 6 आणि हे लिहून घ्या. हे झालं तुमचं उत्तर. कमी वेळेत आपल्याला उत्तर निघून येते. त्यानंतर बघा 3 चा वर्ग 9, त्यानंतर 2 चा वर्ग 4. ह्या दोन्हीचा गुणाकार गुणिले 2 करा. 2 बेत्रिक 6 6 दोन्ही 12 म्हणजे उत्तर किती आले 12. आता बघा हे लिहिण्यासाठी लक्ष द्या. पहिल्यांदा 9 लिहिणार, त्यानंतर ह्या 12 मधला एकच अंक आपण घेणार आणि दशक स्थानाचा अंक ह्याच्यामध्ये आपण ऍड करणार. म्हणजे आपलं उत्तर आहे 529. 3 चा वर्ग आहे 9, परत 3 चा वर्ग आहे 9. ह्या दोन्हीचा गुणाकार गुणिले 2 करा. 3 त्रिक 9 9 दोन्ही 18. उत्तर आलं आपलं 18. ह्यात सुद्धा 2 अंक आहेत, तर आपण अंक घेताना लक्षात ठेवायचं की नाही आपल्याला एकक स्थानचा एकच अंक घ्यायचा आहे, राहिलेला अंक हे ह्याच्यामध्ये ऍड करायचं. मग ह्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे 1089. त्यानंतर बघा 43 9 आणि 4 चा वर्ग आहे 16. ह्या दोन्हीचा गुणाकार गुणिले 2. 4 त्रिकोण 12 12 दोन्ही 12 दोन्ही 24. आता ह्यात सुद्धा 2 अंक आहेत, त्यामध्ये आपण घेताना पहिल्यांदा 9 घेऊ, मग 4 घेऊ, राहिलेला 2 हा अंक ह्याच्यामध्ये ऍड करू. 16 अधिक 2 बरोबर 18 हे त्याचं उत्तर. त्यानंतर आहे 53. 3 चा वर्ग आहे 9 आणि 5 चा वर्ग आहे 25. दोन्हीचा गुणाकार गुणिले 2 करा. 5 त्रिक 15 15 दोन्ही 30. आता 9 0 हा राहिलेला 3 ह्याच्यामध्ये ऍड करा. 28 0 9 आणि 63 आणि 73 हे तुम्ही करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.